नको ना, मम्मी घाण दिसते. चल ना यार. मला माहितीये काय घाण दिसतेस ती. चल ना कुणाल, मला सकाळी जिमला जायचं. आता बघ मी आहे ना ऑफिस मध्ये बसलोय. ओके हा. समजा इकडे टर्न मारला, सिंधुदेव, इकडे प्रणव, इकडे देव, इकडे देवी. चल ना. ग्लो आलाय हो चेहऱ्यावर एकदम लग्न झाल्यापासून. मात्र सगळ्याचं क्रेडिट तुला स्वतःलाच घ्यायचंय ना. खरोखर ग्लो आलाय. लग्न झाल्याचं काय, त्याला काय संबंध? लग्न झाल्यापासून कसली बॉडी बिडी झाली. काय बॉडी? मी माझं खाऊचा पिऊचा बंद केलं. गालबिल बघ कशी मस्त आली. तुमका म्हणून सांगते, माका जो तो गावता ते सांगते काय मग पेढे कधी देतेस? आणि माझं घोवात माका पेढे खाऊ देणार नाही. आधी माका तरी देऊन देत पेढे, तर तुमका देतलंय पेढे. आता काय पेढे देतय? माझे पेढे बंद केले, माझे पॅनकेक बंद केले, सगळा बंद केलाय. आणि पेढे आणि या म्हणता साखर गेली आयुष्यात सुन माझ्या. भावाशी उठत. चल चल लवकर चल. ते कुठलं होतं काय धर ना, काहीतरी हातात धर ना यार. अंकिता, मला काल ट्रेनरने सांगितलेलं ते मी काहीच केलेलं नाही. आता माहित नाही आज गेल्यानंतर तो आता मला काय बोलणार आहे. किरण मस्त पिशवी घेऊन चाललाय. मगाशी नव्हतं केलं मम्मी. तेच म्हणून मी बोललो ना. ते नव्हतं केलं. ठीक आहे, एकच राहिले. 60 करा मग. 1 2 5 6 7 8 9 10. Hip down. 1 2 3 4. Hip down. 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8. Cutter kick. 30. अरे संपले. Come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5. काका हे जिममध्ये बसून हे बघा, हो गाणं म्हणता, गाणं कंपोज करता हे सर जिममध्ये. घे बाय. आणि मला बाकीचं हे करून ट्रेडमिलवरती पण सोडलंय. काय घे बाय. मस्त. हा माझा नवरा. अजून ह्याची आंघोळ पण झालेली नाहीये आणि आम्ही निघालो कामासाठी. मी आणि सौरभ. मला एकच ठेवलं याला, कारण आम्हाला भूक लागली. बाकीचं आम्ही घेतलं कारण आम्हाला भूक लागू शकते. आम्ही काही खाणार नाही. तू जेवू शकतोस जाऊन स्टुडिओला. काकीने मस्त चमचमीत काय काय बनवलं असणार ते खा जाऊन. काय रे, आधी नहा जा. राहतलो 1 तास, त्याच्यानंतर निघतलो आरामात. बुद्धीची कामं मी करायची, घरातली कामं मी. नाही, आम्ही निर्बुद्ध. आम्ही निर्बुद्ध. आमका बुद्धीच नाही. आम्ही बिना बुद्धीची कामं करतो. काय संबंध? मनात देवाची शपथ, आईची शपथ, तुझी शपथ, मी शिवी घातलीच नाही. मी शिवीच नाही घातली. आणि आमचं असं ठरलंय की जो कोणी काही शिवी दिली की त्याच्या कानाखाली मारायचं. तर आता आमचा स्कोर आहे, माझा याने उगीच वाढवलाय म्हणून 1 11 आहे माझा. 11 आहे. सौरभ आहे 11 आणि 12 झालाय. 12 म्हणजे माझी शिवी काय वेड्या बोललो तरी ती शिवी. हो काय बोलते वेड्या बोलतोय. असं बोलता बोलता काहीच शिवी नाही आली पाहिजे. म्हणजे आम्ही अशी प्रॅक्टिस करतोय की आयुष्यात शिवीच नाही आली पाहिजे. तर माझा 11 स्कोर आहे, त्याचा 19. हा आजचा स्कोर आहे. मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये आमचा स्कोर सांगत जाईल. 11 मधल्या 9 मला दिलेले आहे आणि माझ्या त्या 28 29 मी लोकांना दिले, कारण गाडी चालवताना येतात त्याशिवाय जास्त आहे. मी तुला दिलेली शिवी की नाही. असू दे. मी याला नाही दिल्या शिव्या. तू मला दिल्यास 3-4 दिल्या. सौरभ आहे 3-4 दिल्या असतील. काय देतो उठ सुट चिमटे काढणं. मालवणी बोलता बोलता पटकन कुठली शिवी येते तुझ्या. असू दे. चल
तर स्कोर माहिती आहे ना तुला 11-29. 12 राहणारच नाही. कसं काय 12 यार? आता होती तू माझे उगीच वाढवता माझे. नाही उगीच वाढवता. 11-29 मी ऐका नाही तर कॅन्सल करा. गेमच नको मला. नाही माझं बोलतो असं नसतं कायम. जेव्हा तुझं हे असं तू हारायला येतोस किंवा हे अशा गोष्टी तुझं तू नेहमी तो कॅन्सर हा कॅन्सर. ते बॅट बॉल मध्ये पण खेळताना कॅन्सर. 100 झालं ना, ज्याच्या लवकर 100 होतील ना त्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे. त्याने काहीतरी द्या. तुझंच होणार आणि माझं नाही होणार आता. चल चॅलेंज बघूया ना. 29 आहे आणि मला जर दिलीस ना तर त्याचे 2 काउंट व्हायला पाहिजे. नाही हे काय नाही. मग काय नवीन अजिबात नाही. आजपासून नवीन चालू करायचं. हे पहिल्यापासून करायचं. काय रडायचं नाही आता. रडायचं नाही. मी कसला पहिल्यापासून चालू करतोय. रूल्स मी सांगतो तुला. मला जर शिवी दिलीस तर ते 2 काउंट होणार. बाहेरच्या ना दिलीस गाडी चालवताना आलं तर ती एकच. कारण ते तसेच करतात. काय म्हणून आपल्या इकडचा रूल आहे तो. गाडी चालवताना कोणतरी मध्ये आला चुकीची गाडी चालवली तर शिवी येते. नाही मला रूल हे मान्य नाही. शिवी ही शिवी एकच काउंट होणार. मला दिलीस तर 2. नाही का तू कोण मोठा शाणा बघून गेलायस नवरा. चल मग त्रास द्यायचा. तू त्रास देतोस त्याचं काय? चिमटे काढणं एक ज्याच्या लवकर 50 होते त्यांनी पार्टी द्यायची. पार्टी जे काही समोरचा मागेल ते द्यायची. हा जे काय म्हणजे 1 लाखाच्या आत. काय 1 लाखाच्या गॅरंटी आहे माझी. 1 लाखाच्या आतलं. हा चालेल. चल डन. घाबरते काय? चल आजपासून चालू. संध्याकाळपर्यंत नाही यायचं झाले ना काउंट तर मग काही रात्री झोपेपर्यंत एक तरी पहिलं स्कोर त्याच असतो. ओपनिंग करतो ओपनिंग करतो. बघूया ओपनिंग बघूया कोण करतो. अरे मुद्दाम चिमट्या काढतोस ना. मनातली दिलेली पण शिवी धरायला लागला. मनातली दिलेली शिवी पण धरायला लागला. चिमटे काढायचे. चिमटे काढून मस्त फिरतात. मग गाडी येत तरी ते मी धरूच आहे. नको चिमटे काढू यार. असं काय करतोयस? दादाला गॅरंटी. मॅड मेलो म्हटलं. मॅड मेलो इज नॉट शिवी. चल मेल्या. मेल्या शिवी आहे. समोर शिवी नाही रे दादा एवढं पण नाही. काय झाला म्हणा. चल दादा बाय. मैं बोली थी मुझे बाल इतने करने हैं. क्या बात कर रहे हो? हाँ थोड़ा चेंज चाहिए मुझे. शॉर्ट करने और फिर ट्रीटमेंट करने. तो मैं आऊंगी. कौन से इसमें आऊँ? अभी तक इतना नहीं. अभी तो सही चल रहा है. अभी तो कोई दिक्कत नहीं है. दिसंबर 1 वीक. हाँ बस इतना चलेगा. थोड़ा ये मैनेज नहीं हो रहा है. मैंने नहीं रहा लेकिन चेंज भी तो चाहिए ना. चेंज भी चाहिए थोड़ा सा. तो वो थोड़ा अच्छा लगेगा. जो लोग पूछते हैं मी ऍड्रेस देते. याच्याकडेच येते मी इथे आणि सगळी केसांची ट्रीटमेंट माझी इथेच होत असते. सब लोग पूछ रहे थे मुझे बार. चलो कहाँ जाऊँ? वहाँ जाऊँ यहाँ? नहीं रुको ना. पेट्रोल इधर ही करवाता हूँ. जो भी जल्दी से अच्छा वॉश कर रही है. ये चाय कॉफी कुछ पीते नहीं है. हाँ इसीलिए तो आजकल जीते हैं. म्हणून परवडते मी. नहीं तो बिल बढ़ा देती थी. नहीं बट पहले बहुत सैंडविच है वो इधर ही रहती थी मैं ज़्यादा. तर माझी काही मुंबईत कामं होती त्यासाठी मी गेलेले. तर गिरगावमध्ये ज्या सलॉनमध्ये मी जाते तिथे जाऊन मी मस्त हेअर वॉश हेड मसाज केलं आणि मला केस छोटे करायचे आहेत तर ते मी डिसेंबरमध्ये करेन. आणि माझ्या मोबाईलला मी कवर घेतलं नव्हतं आणि जो माझा जुना फोन होता त्यालाही छान कवर घेतलं. आता तो फोन सौरभकडे असणार आहे आणि बाकी सगळी छोटी मोठी कामं आटपून आम्ही परत पनवेलला यायला निघालो. सगळ्या दुखणं काय झालं असतं काय माहिती. आजच माझा लेग डे होता. आता स्टुडिओला बसून मी पुन्हा चढते 4 वाजले. कारण पण लिफ्ट बंद आहे. तू दार उघडायला तुला इतका वेळ लागतो. दार उघडायला इतका वेळ. तर आज माझा लेग डे होता त्याच्यात मला जिना चढून यायला लागले. काय जेवण चेतन?
काय बनवलंस आज तू? मी जेवेपर्यंत तुम्हाला सांगते की प्रणाम स्टोअरमध्ये आम्ही रेडी टू वेअर साडीज ॲड केल्या आहेत. या रेडी टू वेअर साडी दिसायला अगदी क्लासी आहेत, खूप हलक्या आहेत आणि खूप अफोर्डेबलसुद्धा आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला असा ऑप्शनच नसतो की साडी नेसावीच लागणार आहे पण आपल्याला साडी नेसता येत नाही, अशा ठिकाणी या रेडी टू वेअर साडीज तुम्हाला खूप हेल्प करतात की तुम्हाला इतरांची मदतही मागावी लागत नाही आणि तुम्ही छान अशा साडी नेसून त्या ठिकाणी प्रेझेंट असता. माझ्यासारख्या मुलींसाठी ज्यांना साडी नेसायला प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी मी या साड्या लॉन्च केलेल्या आहेत. मग वाट कसली बघताय, ऑर्डर करा. छान अशा बनारसी टिश्यूमध्ये पण आमच्याकडे साड्या आल्यात. ही साडी तर अतिशय सुंदर आहे. आता मला ना ब्लाऊज लवकर शिवून या साड्या कधी एकदा नेसती असं झालं आहे. ही साडी पण खूप सुंदर आहे आणि ह्या अशा कॉटनमध्ये पण खूप सारी झाल्या आहेत. ह्या तर अतिशय सुंदर आहेत आणि ह्या खूप स्मूथ आहेत. ह्या अंगाला बसतील अशा साड्या आहेत, एकदम सुंदर. ह्या सगळ्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही विचारू शकता. मला वाटतं ह्याची मी एक वेगळी सिरीज काढली पाहिजे, नाही? कारण यूट्यूबवरती वेगळे सबस्क्रायबर्स असतात, इंस्टाग्रामवरती खूप वेगळे सबस्क्रायबर्स असतात, म्हणजे फॉलोअर्स असतात. तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं की एक यूट्यूबला मी एव्हरी सॅटर्डे असा एक काहीतरी असा ब्लॉग केला पाहिजे ज्यामध्ये मी असलेले सिंधुद्योगचे प्रोडक्ट्स किंवा हे साड्या वगैरे असं काहीतरी दाखवलं पाहिजे ज्याने तुम्हालाही कळेल की काय काय नवीन आलंय, ह्या आठवड्यात काय नवीन आहे, काय तुम्ही घेऊ शकता, असं सगळ्या गोष्टी. माझा विचार तर चालू होता. मला खरं तर असं वाटत होतं की सिंधुद्योगचे जे प्रोडक्ट्स आहेत ना, त्या प्रोडक्ट्सचं मी असं छान छान रेसिपीज मी स्वतः काहीतरी आठवड्याला एक रेसिपी ॲटलिस्ट असं काहीतरी बनवून तुमच्यापर्यंत पोचवेन. काय वाटतं तुम्हाला, करू का? हो, मला हेही सांगायचं होतं की जे महिलांसाठी आपण चालू करणार होतो वर्क फ्रॉम होम किंवा ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी चालू करणार होतो, ते नेक्स्ट वीक चालू होऊ शकतं. कारण त्याचे काही गोष्टी होत्या त्या खूप डिले झाल्या. ज्या व्यक्तीकडे आम्ही काही काम दिलं होतं त्यांना कॅन्सर झाला होता. मग ते कसं आहे की अशा वेळेला ते काम काढून घेणं हे खूप त्रासदायक असतं. त्याच्यामुळे ते काम त्यांच्याकडेच होतं. तर ते सगळं काम झाल्यानंतर मग आम्ही ते एक कम्प्लीट तो एक आम्हाला लाईनअप हवा होता. तो व्यवस्थित लाईनअप आल्यानंतर आम्ही पुढच्या आठवड्यापासून मोस्टली ते काम सुरू करतोय. यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ज्या महिलांना किंवा ज्या मुलींना असं वाटतं की आपण काहीतरी करायचं आहे पण कसं आहे ना की बिझनेस हा सोपी गोष्ट नसते, याच्या रिलेटेड मी एक ब्लॉग पोस्ट करेनच. उद्या परवामध्येच तो व्लॉग येईल की तुम्हाला काय तयारी ठेवायची आहे पुढच्या आठवड्याच्या आधी, ते मी तुम्हाला नक्की सांगेन. तेव्हा जर तुम्हाला वाटलं की हो हे मी करू शकते किंवा मला हे करून बघायचं आहे तरच त्यामध्ये सहभागी व्हा, अदरवाईज सहभागी होऊ नका. बघ खा ब्राऊन का होता. हा आता ता सांग कलर के का बदललो सांग सांग. पूर्ण तुला सांगितलेलं मी पिकलेली आणून दे त्याला म्हणून. भूक लागलो काय तो ह्या जाता खाऊ घेता. भूक लागली हा मी कधी तर खाऊन येऊ. खाऊन एक खाऊन कळत नाही का तुला? बघून कळत नाही. ही कच्ची आहे ती बाई, ती बघून सांगते मी. हिरवी असं चेंज करून येतो. शकुनी काकाच असं तू शकुनी काका त्याला हे करून येतो, त्याला बोलतो मला आता पाहिजे आता पाहिजे मी. तो काय बसतोलो आणि पिकवतोलो त्याच्यात. मग नीट द्यायची ना त्याने. नको चेंज करू. येतोय त्याला देऊन. अरे बाद झाले सांगते, ऐकतेस? तो सांगणार जर तो भैया असेल तर ये तो पका हुआ है भाईजी. हा शकुनी काका आम्हाला घेऊन चालला आहे कुठेतरी. आता कुठे घेऊन चाललाय? किट्टू बिट्टू स्केटिंग करायला गेले तिथे. हा शकुनी काका त्यांचा काका. तू त्यांचा काका लागतोस ना? हो काकाच लागतो. हा शकुनी काकाच आहे. बरोबर नाव ठेवलंय मी तुला. नको वाजूस. अरे काय चल, नशीब लिफ्ट चालू झाली आहे. कधी जाणार तुम्ही? कधी जाणार? कधी आहे ती? अच्छा म्हणजे वेळ आहे. चला 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 व्यवस्थित. बिट्टू ती गेली पण एकदा भीती वाटते लोक घसरतात इथे. बाकी तब्येत पाणी बरी आहे. तो परत देतील. डिपॉझिट नाही केलं. बाय बाय बाय. तुम्ही कशावर आले? बायच एक कंटाळल्या. बाय बाय बाई कुठे आहे? मस्त रे. कोणाला पाठवलं?
काय रे मला कोणासाठी स्टोरी बिरी ठेवतोयस काय चालू काय आहे? थांब कुणाला सांग कोण आहे काय कोण आहे हा? बघितलेस काय काय ठेवलं सौरभची स्टोरी बघ 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 आता नाही काय खरं नाही याचं लाजतोय आणि हे बघ. गाणं कुठलं आहे? गाणं राहू दे तू ही है जिसे मैं ढूंढता के मिल जाए कभी कब कहीं तू दादा खोया हूँ आणि तेरे ख्यालों में. हा आणि हा सांगतोय चेतन त्याला तू बघ कोणतरी पटव तिला भेटायला बोलव म्हणतो तिच्यासोबत एखादी मैत्रीण येईल मी तुझ्यासोबत येतो मी मैत्रिणी सोबत बसेल म्हणतो तू तुझा काय भेटून घे म्हणतो कोण बोलते चेतन सांगतोय याला सांगतोय अच्छा भेटते हे कर पोरगी हे कर म्हणून तुझ्यासाठी अच्छा बिझी करायसाठी काय काय रे दोघांचं पण लग्न लावून द्यायला पाहिजे. कोण दोघांचं चेतनचं नाही चेतन शकुनी काका थांब त्याला येऊ देत बॉटल ऑलरेडी आल्यापासून संपत आल्या आणि आता दिलेलीस ना ती बघ जा किती आहे. मी दिवसभरात एवढं पाणी पिलंय नाही एवढं सकाळी होतं आता एवढं आता पिलंय म्हणजे तेच आज अजूनपर्यंत एक पण शिवी नाही दिली फक्त माझा तोच प्रॉब्लेम झाला म्हणजे काय तो माझ्याच ह्याच्यातलो हा तू ते का काय झालं सरळ बस पोरी बघतात ब्लॉग कळला आणि वहिनी बसली बाजू वहिनी म्हणजे देवता असते वहिनी माझी देवता असा एक पिक्चर आपण काढला पाहिजे याला कळलं पाहिजे ऐकतात तिकडे मी तुला सांगितलं तेच की तिकडे बाहेर पण आता कोणी शिव्या दिलं ना की मला असं होतं अरे ह्यांच्या कानाखाली मारायचं राहिलं आणि नंतर मग आठवतं नाही ह्याच्याच मारूचा पण आता 9 वाजेपर्यंतच्या ह्याच्यामध्ये आम्ही कारण तसे आम्ही भेटलोच कुठे आपण बोललोच कुठे आहोत कुणाल आपलं संभाषणच नाही त्याच्यामुळे शिवी आली नाहीये ना पण मला एवढं गॅरंटी आहे की ओपनिंग हाच माणूस करणार आणि हाच माणूस करणार आता 2-1 तासात होईल 2-1 तासात घरी गेल्यानंतर नाही पण प्रॉब्लेम असा आहे की तो चिमटे बिमटे जे काढताना मका तेव्हा कदाचित पण मी कंट्रोल करतले पण मी चिमटे काढतले मग कुणा मला मुद्दाम काढतोस मला माहितीये मी तुझ्या काढतलंय नको बोला माझ्या आज बोलला कमी आहे इथं फोडा लय बोलतो म्हणा तोंडा येईल जास्त तर आतापर्यंतच्या या ब्लॉग मध्ये शिव्यांचा स्कोअर आहे 0-0 आणि तो किती होईल हे आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये बघू आणि 50 शिव्यांचा काउंट हा कोणाचा होणार आहे यासाठी बघत राहा कोकण हार्टेड गर्लचे डेली ब्लॉग्स आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय